डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून आपल्या मागण्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे। विद्यापीठाकडून प्रकल्पग्रस्तांच्या सदराखाली 451 कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून या यादीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे। तसेच अकोला जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांकडून पदभरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोपही प्रकल्पग्रस्तांनी केला असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। शासनाचे विविध निर्णय आणि नियम अस्तित्वात असतानाही प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अद्याप निकाली काढण्यात आलेल्या नाहीत असा आरोप आंदोलकांनी केला। अकोला जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पुनर्वसन अधिकारी या गंभीर बाबीकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोपही प्रकल्पग्रस्तांनी केला आहे। दरम्यान प्रकरणाची तत्काळ चौकशी करून न्याय न दिल्यास 15 ऑगस्ट रोजी कुटुंबियांसह आत्मदहन करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे। गेल्या 6 महिन्यापासून आम्ही वेळोवेळी निवेदन सुद्धा दिलेले आहे। येत्या 27/7 रोजी आम्ही आत्मदहनाचे निवेदन माननीय आयुक्त यांना दिले। त्यावर त्यांनी विभागीय चौकशीची सुरुवात सुद्धा केली आहे। परंतु माननीय जिल्हा अधिकारी व जिल्हा पुनर्वसन अधिकारी आणि कुलसचिव यांनी संगनमताने आमच्या पदभरतीमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुलसचिव यांनी 451 कर्मचाऱ्यांची प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आधारे नोकरी दिल्याची यादी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांना दिली आहे। परंतु त्याचे वास्तविक पाहता 451 कर्मचाऱ्यांच्या नावे कोणतेही प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र नाही आहे।